मालेगाव रोडवरून चोरीला गेलेल्या नंदी बैलाचा छडा, 3 सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात। धुळ्यातील मालेगाव रोड परिसरातून चोरीला गेलेल्या पाळीव नंदी बैलाचा छडा लावण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 सराईत संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून अवघ्या काही दिवसातच या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। चोरीला गेलेला 60,000 रुपये किमतीचा हा नंदी बैल आरोपींनी अवघ्या 18,000 रुपयांत विकल्याची धक्कादायक कबुली तपासादरम्यान दिली आहे। गेल्या 6 जुलै रोजी मालेगाव रोडवरील यल्लम्मा माता मंदिर परिसरातून स्वरा पार्वती जोगी यांच्या मालकीचा हा नंदी बैल चोरीला गेला होता। या प्रकरणी पशुधन चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद अबीद उर्फ मुन्ना काल्या, जुल्फिकार मोहम्मद हसन अन्सारी आणि अन्सारी उमेर मोहम्मद शरीफ या तिघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तसेच हा नंदी बैल रफिक काल्या आणि त्याच्या एका अज्ञात साथीदाराला विकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले। या प्रकरणातील मुख्य खरेदीदार रफिक काल्या आणि चोरीला गेलेला नंदी बैल यांचा पोलीस सध्या युद्धपातळीवर शोध घेत आहेत। ही संपूर्ण यशस्वी कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आली। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी फत्ते केली। या तपासात आणि कारवाईत पोलीस अंमलदार मनोज पाटील, अतिक शेख, शोएब बेग, सचिन पाटील, सिराज खाटीक आणि इंद्रजित वैराट यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।